नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पानसे. वल्ल्या हरभऱ्याची 3 दिवस मी भाजी उन्हात वाळून घेतली. ती सुकली भाजी, त्याची भाजी करत आहे मी. त्याला म्हणतात पानसे. त्यासाठी काय साहित्य लागते चला बघूया. मी ते अर्धी वाटी सांडगे घेतलेत, 2 चमचे तेल घेतले फोडणीसाठी, लसूण, मिरची, कोथिंबीर, लसूणच्या 7-8 कळ्या, 3 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर, याची भरड केली मी. 1 वाटी पानसे हरभऱ्याची भाजी सुकी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, स्वादानुसार मीठ. आणि मी इथं मूग डाळ घेतली आहे. ही छोटी 1 वाटी आहे. त्या वाटीने मी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली 2-3 वेळा. आणि इथे दही आणि बेसन एकत्र केलेत, मी त्याला मिक्स केले, फेटून घेतलंय. आता चला बघूया पानसेची भाजी कशी बनवतात. मी इथे पातेलं तापत ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता. आता मी ह्याच्यात तेल घालत आहे. तेल थोडंसं तापलं की आपण फोडणी देऊया. तेल तापलंय आपलं. आता आपण मोहरी आणि हिंग घालूया. फोडणी खमंग बसली की स्वाद छान येतो भाजीला. ही मोहरी तडतडली आहे. आता आपण जिरा टाकूया. जिरा टाकल्यावर लसूण, मिरची, कोथिंबीरची जी भरड केली ठेचा ते टाकूया. तुम्हाला तिखट कितपत हवं आहे तिथपर्यंत तुम्ही मिरची घेऊ शकता. आता आपण हे हलवून घेऊया. खमंग फोडणी बसली आहे. आता आपण मिरची पावडर टाकूया. हळद टाकूया अर्धा चमचा. 1 चमचा तिखट घेतला आहे मी. अर्धा चमचा हळद घेतली आहे. ते सांडगे घेतलेत. ते सांडगेमध्ये मीठ असते म्हणून स्वादानुसार मीठ टाकायचं आपल्याला. आणि चांगले परतून घेऊ तेलामध्ये. फोडणी खमंग बसली आहे. तुम्ही बघा किती सुंदर कलर आलाय. फोडणी खमंग बसली आहे. आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया. मी 1 तांब्या पाणी टाकते ह्याच्यात. गॅस मोठा करते. जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे मिक्सरमध्ये दही आणि बेसन फेटून घेतलं होतं, वाटून घेतलं होतं, त्याचं पाणी टाकूया मिक्सर धुवून. ते पाणी टाकल्यानंतर पानशीची भाजी टाकूया, म्हणजे हरभऱ्याची भाजी टाकूया. ती हलवून घेऊया आपण. मी ही 3 दिवस उन्हामध्ये वाळवली होती भाजी हरभऱ्याची, ओल्या हरभऱ्याची भाजी. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण जे दही आणि बेसन मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं ते टाकूया. आणि ही मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली मी 2-3 वेळा, ती टाकूया 1 छोटी वाटी. आणि स्वादानुसार मीठ टाकूया. आपल्याला आता किती घट्ट किती सैल हवी ही पानसी तेवढं आपण पाणी त्याच्यात ॲडजस्ट करूया. तुम्हाला कशी आवडेल तशी तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या इथे ह्या भाजीला काय नाव दिले जाते ते कमेंट्स करून नक्की सांगा. ही भाजी शिजायला 10 ते 15 मिनटं लागतात. ह्याच्यातले सांडगे आणि मूग डाळ शिजली की आपली भाजी तयार. ह्याला आता आपण उकळी काढूया. गॅस मोठाच ठेवला आहे. ही भाकरीबरोबर, भाताबरोबर छान लागते भाजी. आणि थंडीच्या दिवसात हरभऱ्याची भाजी बाजारात भरपूर येते, त्याच्यामुळे ही पानसी मी दाखवत आहे तुम्हाला. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता किती उकळी छान फुटली आहे, खमंग फोडणी बसली, खूप छान सुगंध दरवळतोय किचनमध्ये. खूप छान कलर आला आहे पानसीच्या भाजीला. तुम्ही एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता किती छान उकळी आली भाजीला. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. खूप सुगंध दरवळतोय किचनमध्ये.
आपले सांडगे आणि मूग डाळ शिजली की ही आपली भाजी तयार. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय. आपली आता भाजी तयार झाली आहे. आता आपण सर्व करूया. बघू शकता किती सुंदर भाजी तयार झाली आपली. छान खायची कशाबरोबर? गरम गरम भाकरी बरोबर चुरून, तुपाची धार सोडून. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा काळा झणझणीत मसाला आहे. वर्षभराचा साठवणीचा काळा झणझणीत मसाला असा आहे. स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याच्यावर तुम्ही DM करू शकता, ऑर्डर करू शकता. एकदा नक्की वापरून बघा हा मसाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. बाय.